भारतीय जनता पार्टीने बंजारा समाज बांधवांच्या माध्यमातून श्रावण चव्हाण यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी बंजारा समाजाच्या बैठकीत घेण्यात आली आहे। नुकत्याच लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली, मग श्रावण चव्हाण यांना का नाही असा सवाल करत चव्हाण यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी बंजारा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी धुळ्यात झालेल्या बैठकीत समाज बांधवांनी एकमुखी मागणी केली आहे। याकरिता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे। यावेळी बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मित्रांनो, महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये 25 विधानसभा क्षेत्र असे आहेत की त्या 25 विधानसभा क्षेत्रामध्ये बंजारा समाजाने ठरवला तोच आमदार होऊ शकतो आणि 57 अशी मतदारसंघ आहेत एकूण की त्या ठिकाणी बंजारा समाज हा निर्णायक आहे। तर आपण विचारत आहात की बंजारा म्हणजे येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण महाराष्ट्रातून कुठून निवडणूक लढवणार का? मित्रांनो, आपण आजपर्यंत बघत आला थिंक टँक असते ना, त्या ठिकाणी थिंक टँकला जोखीमेच्या याच्यात पाडत नसते संघटना कुठली। तर मी राज्यासह देशभरात अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचं आणि भारतीय जनता पार्टीचं चांगल्या प्रकारे प्रबोधन करत असतो। म्हणून माझी शेवटची आणि अंतिम इच्छा एकच आहे की मला भारतीय जनता पार्टीने मागच्या दारूनच मोठं करावं, निवडणूक लढवण्याची माझी अजिबात इच्छा नाही। प्रतिनिधी रूपक बरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।